नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण शहरातील सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशन यांच्या वतीने माणुसकीची भिंत उभी केलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता अनेक या ठिकाणी कपडे आहेत. काही लोक आणून देत आहेत, काही लोक घेऊन जात आहेत. ज्यांना आवश्यकता नाही असे लोक आणून देत आहेत आणि ज्यांना आवश्यकता आहे ते घेऊन जात आहेत. ही माणुसकीची भिंत उभी केली आहे ते फलटण येथील सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशन यांनी सुरू केले. ज्यांनी हे सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशन सुरू केले आहे त्या शबाना पठाण मॅडम आपल्या समवेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. आपण पाहू शकता या सर्व महिला आहेत, यांना काही त्यांनी मार्गदर्शन दिले आहे. त्यांचा कोर्स सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम असतात. या सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यातीलच एक माणुसकीची भिंत हा एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर अतिशय चांगला उपक्रम फलटण वासियांसाठी हा सुरू केलेला आहे. मॅडम, तुमचं नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये सुरुवातीला खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्ते, धन्यवाद. तुम्ही खरं तर एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? माणुसकीची भिंत हे राबवण्यामागचा उद्देश हा आहे की जे आपण कपडे एक वेळा किंवा 2 वेळा घालतो आणि आपण कपडे तसेच कपाटमध्ये ठेवतो, त्याच्यानंतर थोडंसं संस्था चालवताना लक्षात आलं की बरेच असे कुटुंब आहेत किंवा बरेच अशी मुलं आहेत, मुली आहेत, महिला आहेत की ज्यांना दिवाळीला किंवा ईदला कपडे, साडी नवीन सुद्धा ते घालू शकत नाहीत. त्यामुळे हा माणुसकीची भिंत हा राबवण्याचा एक उपक्रम करण्याचा एक डोक्यामध्ये, माइंडमध्ये सुरुवात करण्याची एक इच्छा निर्माण झाली. खरं तर हा पहिल्यांदा उपक्रम राबवलाय तुम्ही. गेल्या 3 वर्षापासून या सुवर्ण परिस फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहात. काय नेमके इतर काय उपक्रम आहेत तुमच्याकडे? सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशन चालू करण्यामागचा उद्देश हा आहे की महिलांना सबल करणे, कुठल्याही महिलेला आर्थिकसाठी कुणापुढे हात पसरू न देता स्वतःच्या पायावरती उभं राहणे हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे ही संस्था चालू करण्यात आलेली आहे. ह्या संस्थेमध्ये जवळजवळ 50 कोर्स आहेत. उदाहरणार्थ बेसिक ब्युटी पार्लर, ॲडव्हान्स ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, 2 व्हीलर, केक मेकिंग, कुकिंग, आरी वर्क, जरदोसी वर्क, त्याच्यानंतर मेहंदी, रांगोळी आणि असे अनेक कोर्स या फाउंडेशन मध्ये आहेत. आणि आता सध्या आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्र याचे सुद्धा आपण कोर्स आपले फाउंडेशन घेत आहे. या अगोदर एक प्रश्न राहून गेला. खरं तर ही जी माणुसकीची भिंत उभा केलेली आहे ती कधी सुरू केली आहे आणि कधीपर्यंत आहे? 17 जून 2025 ला ऍड सोडली. ऍड सोडल्यानंतर एक 4-5 दिवस काही रिस्पॉन्स नाही. घरातले सगळे कपडे 2 पोती आणून इथं टाकले. त्याच्यानंतर एक बॅनर लावावा असं माइंडमध्ये आलं, पण बॅनर लावण्या अगोदरच ऍडनी इतकं काम केलं की बॅनर कॅन्सल करावा लागला आणि जवळजवळ 10 ते 15 पोती कपडे शहरातून आपल्याकडे गोळा झाले आणि तेवढेच कपडे गरजूंना आपण दिलेले आहेत. या जी माणुसकीची भिंत तुम्ही सुरू केली आहे त्याचा पत्ता सांगा लोकांसाठी जरा. सारंग बिल्डिंग, गुणानीची जुनी बिल्डिंगच्या समोर, उपळेकर मंदिराच्या समोर. उपळेकर मंदिराच्या समोर. पुन्हा एकदा सांगा पत्ता. सारंग बिल्डिंग, उपळेकर मंदिराच्या समोर. भविष्य काळामध्ये अजून काय कन्सेप्ट आहेत, काय राबवण्याचा संकल्प आहे? भविष्य काळामध्ये संस्थेचा एकच उपक्रम असेल की गरजूवंत महिला ज्या प्रेमविवाह करतात, लव्ह मॅरेज करतात, पळून जाऊन लग्न करतात, काही फसल्या जातात आणि त्या फसल्या गेल्यानंतर त्यांना परत माहेरची वाट नसते. मग त्यातून त्या इकडं तिकडं भटकत राहतात आणि ते भटकत राहताना त्या कुठंतरी वाईट मार्गावरती जात असतात. तर त्या वाईट मार्गावरती न जाता त्यांना एक माहेरचा आधार म्हणून एक मला इथं चालू करायचं आहे. धन्यवाद मॅडम. शबाना पठाण मॅडम यांच्या समवेत आणखीन काही महिला काम करतात या फाउंडेशन साठी. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. नमस्कार, माझं नाव शीतल धनाजी भोसले. मी जादावाडीमध्येच राहते.
आणि सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशन यामध्ये मी 1 महिना झालं क्लाससाठी आलेले आहे. माझा बेसिक क्लास झालेला आहे आणि मॅडमनी हा जी उपलब्ध केलेला कोर्स आहेत हे सर्व महिलांसाठी अतिशय उत्तम आहेत. आणि जी एक महिला काही करू शकत नाही त्या या फाउंडेशन मध्ये येऊन भरपूर काही शिकून बाहेर स्वतःचा काय उद्योग असेल तो करते आता सध्या. धन्यवाद मॅडम. काही महिला आहेत, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शबाना इनामदार आहे. मी इथं ट्रेनर म्हणून काम करते. कधीपासून या ठिकाणी काम करताय? मी इथंच शिकायला होते मॅडम पाशी. मी इथं 2 महिने कोर्स केला, आता वर्ष झाले मी इथं मॅडम पाशी ट्रेनर म्हणून आहे. धन्यवाद. आमच्याशी बोला. सांगा. नमस्कार, माझं नाव जयश्री सचिन आडाव. मी राहणार पलटणमध्ये. पण ज्यावेळेस मी मॅडम पाशी आली म्हणजे सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशन ह्या संस्थेत ज्यावेळेस मी आली त्यावेळेस मॅडमने इतका म्हणजे प्रतिसाद दिला ना आम्हाला चांगला, म्हणजे चांगल्या प्रकारे गोरगरीब महिलांना किंवा गरजूवंत महिलांना सगळ्यांना त्यांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रेन पण केलेलं आहे तसं. आणि म्हणजे जी गरजूवंत आहे तिला साथ पण दिलेले, तुम्ही पुढे जात राहा, मी तुमच्या पाठीशी आहे, असा त्यांचा शब्द कायम आहे आमच्या पाठीशी. नक्कीच सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून शबाना पठाण मॅडम यांनी फलटण शहरामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. गेल्या 3 वर्षांपासून या फलटण शहरामध्ये त्या विविध उपक्रम राबवत आहेत. त्यामधीलच एक माणुसकीची भिंत त्यांनी उभी केली आहे. खरं तर या माणुसकीच्या भिंतीला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता, मात्र काही या ठिकाणी बॅनर लावले, त्यानंतर काही बातम्या आल्या माध्यमांमधून आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोकांचं या ठिकाणी यायला सुरुवात झाली. आपण पाहू शकता या ठिकाणी आता आणखीन त्यामध्ये भर पडत चालले आहे. या ठिकाणी खरं तर आपल्याकडे जे काही कपडे आहेत ते आणून द्यायचे, जे आवश्यक नाहीत ते आणून द्यायचे आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी या माणुसकीच्या भिंतीमधून हे कपडे घेऊन जायचे आहेत, अशी ही संकल्पना आहे. भविष्य काळामध्येही सुवर्ण परिस्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आणखीन उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं शबाना पठाण मॅडम यांनी या ठिकाणी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितलेले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी माणुसकीची भिंत उपळेकर मंदिराच्या समोर, फलटण.